हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कशात सगळी. तर आता लाईट आलेली असं वाटायले. मग अशी चालू करून बघितलं, परंतु व्होल्टेज नसल्यामुळं काही चालू झालं नाही. स्टार्टर द्यायला होतं, खतरनाक आवाज. तर बघू शकता आपला ऊस आहे 10,000 एक व्हरायटी खोडवा आहे, दुसरीनं खोडवा आहे. तर ह्याला फक्त आपण एकच खताचा डोस टाकला होता. तर आणि पूर्ण फवारणीवरचा प्लॉट आहे. एकच खताचा डोस आणि नंतर फवारणीचे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती, तर ते व्हिडिओ बघून घ्या. त्याच्यामध्ये जी औषध दाखवलं आहे तेच फवारणी केलेली आहे मी, आणि त्याचा आपल्याला रिझल्ट पण आलेला आहे. बघू शकता ऊसाचं. आता सध्या खोडवा आहे, एक नोव्हेंबरमध्ये तुटलेला आहे खोडवा, आणि आता मे एंडिंग चालू आहे. तर 7 ते 8 जवळपास जास्तीत जास्त 8-9 कांड्यावर ऊस आहे. जवळ कांड्या थोड्याशा बारीक आहेत, परंतु ऊसाची जाडी थोडी जाड आहे ना. ऊस बघू शकताय, ऊसाची जाडी भरपूर मोठी आहे. 10,000 एक व्हरायटी ऊस पोचलेला आहे. कांड्या बी भरपूर आहेत, 8-9 कांड्या. म्हणजे आता नवीन ऊसाला एवढे कांडे नसतात, परंतु खोडव्याला चांगले कांडे सुटलेले आहेत. तर आता बघूत आपण लाईट आली का नाही. मग असे स्टार्टर खतरनाक आवाज दिले, कारण की व्होल्टेज वरूनच कमी. कॅनलला पाणी आल्यामुळं व्होल्टेज कमी सोडलं आहे. अगोदरच लाईट कमी द्यायलेत, आणि त्यात बी असं बेटायमाला लाईट यायची. बघूत आता चालू करून. आता चालू झालेलं आहे. स्टार्टर उचललेले. स्टार्टर उचलले, परंतु पाणी ओढले. बघू मला वरूनच काहीतरी घोटाळे वाटायले. आपला डबल बंद करून व्होल्टेज नाही, वरूनच व्होल्टेज नाही. लय आवाज द्यायले स्टार्ट. कॅनलला पाणी आल्यामुळे व्होल्टेज वरूनच कमी सोडायले. आता काय लयच कुठं नाही. बघू शकता आपला ऊस आज थोडंसं ऊन कमी आहे थोडंसं. बघू शकता मित्रांनो, ही नाली आपली, आणि ह्याला माळावरून पाणी येते नालीला. पाऊस पडल्यानंतर ही पूर्ण भरून नाली चलते. आता इथं आपण नळ्या टाकलेल्या आहेत रस्त्यासाठी. तिकडून ऊस इकडून ह्या जाते, कारण की इथं नाली मध्ये आपल्या इकडून पण आहे आणि इकडून पण मध्यभाग वाकून नाली आहे. तर सध्या व्होल्टेज नाही. व्होल्टेज नसल्यामुळं काही मोटर चालना गेल्या. 10,000 एक आपला खोडवा आहे. ऊस कसा आलेला आहे, पूर्ण प्लॉट ह्याच्यावरला आहे बरं का, फवारणीवरला आहे प्लॉट. आता याला आपल्याला पावसाळी खत टाकायचं आहे. तर ते खत कोणता टाकायचं आहे, ते कोणता टाकणार आहे ते मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. आपलं चॅनल ब्लॉगचं चॅनल आहे. आपण काय
माहिती दाखवत असतो आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून. तर आपण याच्यामध्ये एक गहू पण काढलेला आहे. 4 कटे गहू निघाला आहे अर्धा एकरमध्ये. खोडव्या ऊसात अर्धा एकरमध्ये 4 कटे गहू निघाला आहे. आणि गहू काढून पण ऊस बघू शकताय. आता थोडंसं ऊन चमकायला आहे त्याच्यामुळं चमकत आहे, तुम्हाला दिसून नसेल व्यवस्थित. तर भरपूर आयचण होतं. हे आयचण आता आपण टाकलं ठोकून